तेज महाराष्ट्र न्यूज, आपला महाराष्ट्र, तेज महाराष्ट्र। मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवेमध्ये भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला न देता जमिनीचे सपाटीकरण। दिनांक 25 जून रोजी तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ गावाबरोबरच मसनगाव, जुना वारपाडा येथील जमिनी सुद्धा मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवेसाठी संपादित झाल्या आहेत। या महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून साधारणतः 100-200 मीटर रुंद असलेला महामार्ग तयार केला जात आहे, परंतु सदर महामार्गासाठी आदिवासी लोकांच्या कब्जात असलेल्या वडिलोपार्जित जमिनींचे काहीच मोबदला न देता सपाटीकरण सुरू केले आहे। येथील आदिवासी लोक या जमिनी गेल्या 2 ते 3 पिढ्यांपासून कसत आहेत। झाडे तोडून भात पेरणीचे नुकसान करून रस्त्यासाठी सपाटीकरणाचे काम चालू केले आहे। कोचाई बोरमाल वगैरे जे जमिनी आहेत, ह्या जमिनी आता जवळ 200-300 वर्षापासून ते कसतात। आता ज्या पारशाने कागदावरून जमीन घेतली तो इथे थांबला नाही, कागदावर येऊन परदेशात गेला तो परत आलेला नाही। पण जो कोण जमीन लावतो हे तलाठी आहे, मामलेदार आहे, एवढ्या 300 वर्षात काहीच नाही केलं। त्याच्यामध्ये 70 दावे वगैरे करायला पाहिजे, ते काहीच केलं नाही। आणि ह्यामुळे आज याला न्याय मिळत नाही। म्हणजे कोणीही यायचं ना, हुसकवून लावायचं आणि सावकाराला पेमेंट करायचं ना, जे कुळ आहे त्यांना जमिनीचा मोबदला द्यायचाच नाही, असं सरकारचं धोरण आहे। आता हे कलेक्टर आहेत, मामलेदार आहेत, पण ते काय करतात, 1-2 वर्षात आता पीक पाणी नाव जरी लावलं असतं तर त्या पीक पाणी पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी आज त्यांचं 7 बाऱ्यामध्ये नाव आलं असतं। म्हणजे आज वरच्यावर सावकारी निघून गेला असता ना, तुमच्या जमिनी तुमच्या नावावर झाल्या असत्या, पण तसंही काय झालं नाही। आणि म्हणून आता खाजगीकरण आता काय राहिलेलं नाही, लोकशाही वगैरे ठेवलेली नाही। मोदी सरकारने डोंगर पण विकून टाकले, अंबानी घेतले, हे सगळं आदिवासींना उद्ध्वस्त करून आज आदिवासी आडवा येतो म्हणून आदिवासीला संपवण्याची भूमिका घेतलेली आहे। शेड्यूल एरियामध्ये त्यांना कुठल्याही रोड गावाच्या परवानगीशिवाय घेता येत नाही। ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने आम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी हे सुरू केलेलं आहे। विकासाचं नाव नाही, विनाशाचं आहे। ह्या विनाशाला जर सामोरं जायचं असेल, बाई पुरुष सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। कितीही सरकार मोठं असलं तरी घाबरण्याचं कारण नाही। आज या ओरिसामध्ये तुम्ही जर बघितलं, समता जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेले त्याला गाईडलाईन आहे सगळीकडे, त्या गाईडलाईनचा कधी वापर करत नाही। कुठला कलेक्टर ते पुस्तक वाचत नाही, कारण आदिवासीच्या न्यायाच्या बाजूने ते आहे। तर ह्या गोष्टी यायला पाहिजे होत्या, आता हे कोणी शिकत नाही। आणि म्हणून आज अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे। डोंगर पण जी डोंगर आहेत हे जल, जंगल, पाणी याच्यावर आदिवासीचा अधिकार, हा अधिकार गेला कुठे? म्हणजे आमचा अधिकार आहे तो पण काढून टाकण्याच्या भूमिकेत आहे। आपण आडवे येतो म्हणून आम्हाला तुम्हाला संपवण्यासाठी, तुम्हाला इथून हाकून लावण्यासाठी एकमेकाला वेगवेगळ्या केसेस करून सामूहिकच्या दृष्टीने सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळू शकेल। आम्ही कलेक्टरना, प्रांत आणि अमुक पोलिसांना घाबरत नाही। आज या देशासाठी रक्त आमच्या एवढं सांडलेलं कोणी नाही। म्हणजे 60,000 लोकांनी मरण पण काय पण शरण जायचं, बाकीच्या लोकांना ब्रिटिशांनी दाबून टाकलं, पण दाबू शकलेला ब्रिटिश नाही, तो फक्त आदिवासी। आणि त्यांचा इतिहास नाकारलाय अनेक ठिकाणी। तर ह्या सगळ्या गोष्टीचा आमचा इतिहासही नाही, आमच्या म्हणून त्या शिकलेला पण नव्हता। आणि ज्यांनी आम्हाला या देशाचा मालक, सुप्रीम कोर्ट म्हणते का देशाचा मालक 8% आदिवासी, त्यांचे लंगोटी त्यांनी शिल्लक ठेवलेली नाही। तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळ्यांनी एकत्र कसं येता येईल आणि एकत्र येऊन लढा कसा देता येईल। सरकार सहजासहजी तुम्हाला पैसेही देणार नाही, आणि पैसे देणार नाही तर इथे आम्ही पाऊलही आमच्या जमिनीवर टाकू देणार नाही। सरकारला कुठला रोड असेल, एक्सप्रेस, तरी सुद्धा आम्ही देणार नाही। आमच्या परवानगीशिवाय तुम्ही ग्रामसभेच्या ठरावाशिवाय तुम्ही हे करूच शकत नाही। म्हणजे सरकारला पण हे ठराव करण्याची गरज नाही।
तर लोक गावागावातले ठराव करतील, ते सरकारला देतील आणि त्याप्रमाणे कारवाई झाली ना प्रत्येकाला त्या पैसे दिल्याशिवाय या जमिनीवर आम्ही हटणार नाही अशा पद्धतीची शपथ घ्या आणि कामाला महामार्गाचे काम होणार आहे, परंतु इथल्या आदिवासी लोकांच्या जमिनी व घरे महामार्गात जाणार आहेत. महामार्गात घरे व जमिनी गेल्यानंतर इथल्या आदिवासी लोकांनी जायचे कुठे? त्यांना त्यांचे स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही. परिसरातील आदिवासी लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा मोठा गंभीर होणार आहे. मग इथले स्थानिक आदिवासी लोक जाणार कुठे? त्यांना स्वतःचं घर बांधायला जागा शिल्लक राहिली नाही. त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक राहिली नाही. कसेल त्याची जमीन असा कायदा असून सुद्धा शासनाने येथील जागेचा मोबदला जमीन कसणाऱ्याला न देता जमीन मालकाला म्हणजे ज्याच्या नावे 7/12 आहे त्यांना देण्यात आला आहे. शासनाने चुकीचा निर्णय घेतल्यामुळे जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. जागा आखी कंबर बांधून वेट करून जागा सोडवून अशी करून दोषी डवराने बांधून आंदोळ करून वाटणे पारशा दोपणे अर्धी पारशा आधोसने धुमाडे डवरे तशी करून आता आम्ही जमिनीवर आम्ही जमिनीतच आम्ही राहणे नाही ना तर आम्ही कच राहते आम्ही कच जाऊ जगू आमची तर आमच्या घराचे ना पैसे आमच्या घराचे ना पैसे आमच्या जागाचे ना पैसे आम्ही कच जाऊ जगवते हम ते दिजाते आम्ही तुम्ही येते हम ते आखो निर्याण कर्या वगैरे आम्ही येतेच नाही आम्ही आम्हा पडवून देतेच नाही ते जागा मग आमची जागा में ना पाहिजे जसे बे ना या ना काय काही पोलीस ना का काही ना पाहिजेत आम्ही काय आता आम्ही जो पोलीस घ्या तुम्ही आम्ही जो पोलीस आमची जागा घेता तुम्ही कसं आमचे कसं तुमची कशी जागा होय तशी आमची तुम्ही पोलीस पोलीस शिकणे पण आम्ही नाही शिकणे ने आम्ही काय आदिवासी लोक आम्ही डोबेदार होऊन जगणे आम्ही राखवा होऊन जगणे काय अशी तशी आम्ही वेट करून जगणे ना आता जागा राहणे तर आमची जागा तुम्ही खा आमचे फुकटाचे आम्ही कच जाऊ आता आम्ही जाऊ कच आमचा पोयरा आला ना आमचं घर बांधो जागा ना राहती अख्खी जागा ते जाऊ राहती तर आम्ही कच जाऊ घराचे ना पैसे अजून जागाचे ना पैसे तर आम्ही जाऊ कच सोडवते ना पैसे वगैरे द्या वगैरे हम सोडवतेच नाही लागाने आमच्या जागा मग पैसे तुमचे पैसे दे या मग तुमची जागा. वारंवार विनंत्या पत्रव्यवहार व अर्ज करून देखील माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी प्रांत कार्यालय डहाणू यांनी जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही दिलासा दिला नाही. त्यामुळे इथले स्थानिक लोक संतापले आहेत. माझं नाव रुपजी केशा कोल्हा, मी राहायला कोचाई जुन्यावरपाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर. आज मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे मध्ये अशी परिस्थिती आहे की आम्ही आदिवासी जमीनदार आहोत किंवा मालक आहोत, तरीही आम्हाला या एक्सप्रेसवेने कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता किंवा कुठल्याही प्रकारचा पैसा न देता आमच्या जमिनी जबरदस्तीने बळजबरीने घेतले जातात आणि 7/12 धारकाला पैसे दिला आणि आम्हाला पैसा न दिला तरीही या आणि काही स्पोर्टला काही जागेवाला 1 रुपया न देता म्हणजे तो जागा मालकाला पण नाही दिला किंवा कब्जेदाराला पण पैसा नाही द्यायचे तरी पण या ठिकाणी JCB बुलडोजर वगैरे आणून आणि पोलीस बंदोबस्त घेऊन आम्हाला जो बोलणार आहे त्याला तू लोकांना भडकवतो म्हणून सांगतात. तर आमची जी आदिवासी विभागामध्ये कोणी दुसऱ्यांशी बोलायला घाबरतात आणि बोलता येत नाही त्यामुळे ते बोलत नाही, परंतु त्यांचं दुखणंच आहे किंवा त्यांचे जे दुःख आहे हे सरकार पण समजून घेत नाही. सगळ्यांना माहीत आहे की या ठिकाणची जी जमिनी आहेत ही अदलाबदली झालेली आहेत किंवा जे स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा इंग्रजांना या देशातून आपल्या लोकांनी हाकलून लावलं त्यावेळेस त्या इंग्रजांनी सांगितलं, ब्राह्मण किंवा पारशी या लोकांनी सांगितलं की ज्यांची जमीन आहे त्यांना परत द्यावी, परंतु सरकारी कर्मचारी जाग्यावर ऑफिसमध्ये किंवा खुर्चीवर बसून तलाठी असेल या सर्कल असेल त्या लोकांनी खुर्चीवर बसून सर्वे केलेत किंवा ही 7/12 तुमच्या नावाने आहे आणि जाग्यावर प्रत्यक्षात जागावर न येता ते सर्वे झालेलं आहे. म्हणून 7/12 चुकीचं घडवलं गेलेलं आहे.
म्हणून आम्हाला आमचे जे आई होते, आई आणि बाबा होते, ह्यांना आमच्या आजींना पण पारशांनी कोर्टात नेलेलं, म्हणजे पारशांच्या कोठडीत नेलेलं. आणि आमचे आजोबा धारा भरत होते आणि मी स्वतः धारा भरलेले, धाराचे पावते सुद्धा आहेत आमच्याकडे. तरीही आता आमचा जवळजवळ 8-10 एकरची जमिनीचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये 8-10 सर्वे नंबर आहेत. त्यामध्ये फक्त 1 आणि 2 सर्वे नंबर आमच्या नावाने आहेत, बाकीचे सर्वे नंबर दुसऱ्यांच्या नावाने निघाले. त्यामुळे ज्यांचा 7-12 निघाला त्यांनी पैसे खाल्लेत, आम्हाला पैसे त्यांनी दिलं नाही. तरीही त्यांना आम्ही सांगतो की जमीन मालकाला बोलवा, कोण आहे जमीन मालक, तो त्यांनी अद्यापही ती जमीन पाहिलेली पण नाही की आमची जमीन कुठे आहे, कशी आहे, त्यांना माहीतच नाही. तरीही त्याचे पैसे आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सूचना न करता किंवा आम्ही हरकती अर्ज दिलेले आहे, त्या हरकती अर्जसुद्धा फेटाळून लावले. आम्ही आमच्या जमिनीमध्ये जमिनीचा टेस्टसुद्धा घेऊन दिली नाही, जमिनीचं झाडांचे सालसुद्धा काढून दिली नाही, जमिनीचा बाउंड्री पण करून दिली नाही. का तर आमचा मोबदला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथं तुम्हाला काही करून देणार नाही. हा लढा जवळजवळ 2014 पासून, परंतु आम्ही पत्रव्यवहार जो केलेला आहे 2017 पासून आम्ही हरकतीचे अर्ज दिलेले आहेत, त्या हरकतीचे अर्जसुद्धा फेटाळून लावलेत. तर आम्हाला न विचारता, आम्ही जमीन मालक आहोत, आम्हाला न विचारता भलत्याच कोणाला तरी पैसा दिला जातोय आणि आम्हाला सांगतात की तुम्हाला तुमच्याकडे काय पुरावा आहे. तर आम्हाला सरकारला हेच सांगायचं आहे की आमच्याकडे जो आधार कार्ड दिलेला आहे तो सरकारने दिलेला आहे, आमच्याकडे जो वोटिंग कार्ड दिलेला आहे तो सरकारने दिलेला आहे, आमच्याकडे घरपट्टी दिलेली आहे ती सरकारने दिलेली आहे आणि आमच्याकडे लाईट बिल आहेत ती सरकारची आहे. तर आम्हाला असं सांगायचं आहे की ज्या अर्थी तुम्ही आम्हाला आधार कार्ड, वोटिंग इलेक्शन कार्ड आहे, घरपट्टी आहे किंवा लाईट बिल आहे, ही अगर आम्हाला सरकार देत आहेत तर आम्ही इथलेच स्थानिक आहोत किंवा आम्ही इथं मालिक आहोत, तर आम्हाला सरकारने तो प्रूफ केलेला आहे की इथलाच आदिवासी आहे किंवा इथलाच ॲड्रेस आहे. तर तो जर सरकार देत असेल तर ज्या अर्थी तुम्ही सर्वे करत असतात, जनगणना करत असतात, त्यावेळेस बरोबर कोण जन्म किती, मृत्यू किती, त्याचा रिपोर्ट बरोबर असतो. पण जो या ठिकाणी राहतोय त्याचं घर कुठे आहे ते घरपट्टी पण घेतली जाते, पण शेती केली जाते, ते शेतीची मोजमाप का करत नाही ही सरकारने करावी. आणि आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला जमिनीचा मोबदला द्या, त्यानंतर तुम्ही हा ताबा घेऊ शकता. तर एवढंच मी सरकारला विनंती करतोय की हे लोकांचं दुखणं ऐकून की लोकांची परिस्थिती समजून घ्यावी आणि त्यांना लोकांना पेमेंट करून त्यांना लोक द्यायला तयार आहेत. पूर्वी अजिबात द्यायला तयार नव्हते जमिनी, पण आता सगळं झालंय म्हणून आम्ही द्यायला तयार आहोत, परंतु आम्हाला पैसा दिल्यानंतर तुम्ही घेऊ शकतात. एकूणच या आदिवासी लोकांना न्याय कधी, कसा व कोण देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेज महाराष्ट्र न्यूज साठी किरण खुताडे, तलासरी. आम्ही जागेवरच आहे ना, तर आम्हाला तर पैसे तर दिलेच नाही, तर आम्ही जागा कशाला देणार, आम्ही देणारच नाही ना. काय आमचे जे पैसे भेटणार तेच जागा देणार आम्ही, त्या बगर देणार. आमची बाईल पोर आम्ही कुठं जाणार, आमचे 2-3 पोरे आहेत, आम्हाला जागा घर बांधायला हा जागा मिळत, आम्ही कुठं जाणार. काय एक दिवस मॅडम सांगा का दिले पैसे, आम्हाला किती दिले, पैसेच नाही दिले ना. आम्हाला एवढी जागा आहे, एवढी जागा कुठं भेटणार. मॅडमने तुम्हाला सांगितलेलं आहे जागेचे पैसे दिले गेलेले आहे? आम्हाला बिजाने घेतले ना, काही याचा नावच नाही, त्याचे कागदपत्र नाही भेटत. असा तुमचे कागदपत्र घ्या नाही असा, पण आमचे कागदपत्र आमच्या जमिनीवर बिजारचं नाव बोलला असा तर त्याला दिलं ना, आम्हाला नाही दिलं असा. मग आम्ही कशी जागा देणार, नाही देणार ना, आम्ही देणारच नाही. एक दिवस आम्हाला पैसे द्या, मग तुम्हाला जागा आम्ही देणार.